हॅलो मैत्रिणींनो, स्नेहाज लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, फॅशन आणि स्टायलिंग या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ सणवार विशेष आहे, कारण या व्हिडिओमध्ये सण समारंभासाठी झटपट होणारा मेकअप आणि तोही कमीत कमी प्रोडक्ट वापरून कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. सिंपल पण तरीसुद्धा सुंदर दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं बजेट फ्रेंडली असेल असा मेकअप लुक आज आपण क्रिएट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मेकअपला सुरुवात करण्याआधी चेहरा एका माइल्ड फेस वॉशने वॉश करून घ्या. चेहरा ड्राय झाला की सर्वात आधी आपल्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचे. इथे मी द डर्माकोचं पोर मिनिमायझिंग डेली फेस मॉइश्चरायझर वापरत आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर थोडेफार ओपन पोर्स आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट मॉइश्चरायझर आहे. चेहरा मॉइश्चराईज करण्याची स्टेप अजिबात वगळू नका, कारण व्यवस्थित मॉइश्चराईज असलेल्या चेहऱ्यावरच फाउंडेशन जास्त फ्लॉलेस दिसून येतं. एक वेळ प्रायमर स्किप केलं तरी चालेल, पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका. संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर मॉइश्चरायझर लावून घ्या. थोडंसं हलक्या हाताने मसाज पण करा, जेणेकरून मॉइश्चरायझर स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल. आता चेहरा व्यवस्थित हायड्रेट झाला आहे. त्यानंतर ओठांवरती लिप बाम लावून सोडा, जेणेकरून ज्या वेळेला तुम्ही लिपस्टिक लावाल त्यावेळेला ओठांना ड्रायनेस येणार नाही. आता पुढची स्टेप आहे फाउंडेशन. इथे मी मॅकचा फुल कव्हरेज फाउंडेशन घेतलेला आहे. माझी शेड NC40 आहे. या फाउंडेशनमध्ये SPF 15 सुद्धा मिळून जातं. तुमच्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच होईल अशी कोणतीही फाउंडेशनची शेड तुम्ही वापरा. शक्यतो फाउंडेशन फुल कव्हरेज असलेलं वापरा, म्हणजे तुम्हाला कन्सिलर वेगळं लावायची गरज नाही. संपूर्ण फेस आणि नेकवरती डॉटमध्ये फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. इथे फाउंडेशनचं ॲप्लिकेशन मी हातानेच करणार आहे. लक्षात ठेवा, फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करताना मसाज करायचा नाही. हलक्या हातांनी डॅब डॅब मोशनमध्ये तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. आता फाउंडेशन लावून झालं की पुढची स्टेप आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरमुळेच तुमचं फाउंडेशन छान सेट होतं. थोडं आणखी छान कव्हरेज येतं आणि मॅट फिनिश असल्यामुळे चेहरा ऑइली दिसत नाही. या कॉम्पॅक्ट पावडरचं ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला डॅब डॅब मोशनमध्येच करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता चेहरा छान इव्हन टोन दिसत आहे. जे पण चेहऱ्यावरती डिस्कलरेशन असतं ते सुद्धा कमी दिसून येते. आता पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत. नेहमी ब्राऊन कलरच्या आयब्रो पेन्सिलनेच आयब्रो फिल करून घ्यायचे. तुम्ही जर ब्लॅक कलर वापरत असाल तर तो वापरू नका, कारण ब्राऊन कलरने आयब्रोजला नॅचरल लुक येतं. आयब्रोजची हेअर ग्रोथ लाईन ज्या दिशेने असते त्या दिशेने आयब्रोज फिल करून घ्या, जेणेकरून आयब्रोज तुमच्या नॅचरल दिसून येतात. आता कोणत्याही आयब्रो ब्रशने आयब्रोज व्यवस्थित क्लीन करून घ्या, जेणेकरून जिथे कमी जिथे जास्त लागले ते व्यवस्थित इवन दिसू लागतं. आता इथे आपल्या आयब्रोज फिल करून झालेला आहे. पुढची स्टेप आहे मस्कारा. इथे मी बॉबी ब्राऊनचा वॉटरप्रूफ मस्कारा यूज करत आहे. मस्कारा लावल्याशिवाय डोळ्यांचा मेकअप इनकम्प्लीट राहतो, कारण मस्काऱ्यामुळे डोळ्याच्या पापणाला छान व्हॉल्यूम येतो. लहान जरी डोळे असले तरी सुंदर दिसून येतात. त्यासाठी एक चांगला वॉटरप्रूफ मस्कारा घ्या. तो व्यवस्थित अप्पर लॅश आणि लोअर लॅशवर अप्लाय करून घ्या आणि 1 मिनिट व्यवस्थित ड्राय होऊ द्या. इथे तुम्ही बघू शकता मी काजळ किंवा आयलाइनर या दोन्हीपैकी काहीच लावलेलं नाही, पण फक्त मस्कारा लावला तरीसुद्धा डोळ्यांना छान इन्हॅन्स लुक आलाय. आता शेवटची स्टेप म्हणजे लिपस्टिक. इथे मी स्विस ब्युटीची नॉन ट्रान्सफर वॉटरप्रूफ लिपस्टिक वापरत आहे. तीच लिपस्टिक मी ॲज अ ब्लश आणि आयशॅडो म्हणून सुद्धा वापरत आहे.
अशा प्रकारे लिपस्टिकचं व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे. अगदी कमीत कमी प्रॉडक्ट वापरून हा मेकअप लूक कंप्लीट झालेला आहे. येणाऱ्या सण समारंभासाठी असा मेकअप तुम्ही घरच्या घरी झटपट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.